अरे काय चाललंय काय चाललंय आवरा की भरा 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 भरा. हे बघा इतका येळ घालवून चालणार नाहीत काम पटापट व्हायला पाहिजे. पप्प्या कशाला असलं रिस्की काम घरात करायलायस मरता. अरे काय झालं बिलं तर सगळीच जाऊ की ढगात आपण. बापू तुम्ही एवढं घाबरत असा कधी म्हणून तुमच्या पोरीचं लगीन लावून दिले त्या रानाना अंजलीनं. काय होत नसते हो. या टाकीतनं गॅस या टाकीत भरायचा आहे. स्फोट बीट झाला तर काय हे सगळं बाहेर घेऊन जावं बरं. हे आता काय गावातल्या बायकांसमोर भरू तर बस की. हे बघा काही होत नाही. मी जेव्हा तडीपार होतो की नाही तेव्हा असं मोठमोठ्या टँकर मधनं हजारो गॅस भरल्यात मी. ते नाही पप्प्यादा मला एक सांगा 600 रुपयानं आपण 10 टाक्या मागवल्या हा आता 200 रुपयाला गॅस भरणार म्हटल्यावर का नाही 30 टाक्या भरणार की. ए खोळायस काय 200 नाही 100चाच गॅस भरायचा. हे बघ गावातनं जमा झाल्या एकूण 60 टाक्या झालं किती 12,000 रुपये आणि आपला खर्च किती 6,000 रुपये. प्रचार तो प्रचाराने 6,000 खिशात बघा तुम्ही. हे डोकं भारी आहे बघा हा म्हणजे 6,000चा आंबाच की हा यात मस्तपैकी पार्टी टिंगिनिंग टिंगिनिंग ए टिंगिनिंग. चिंगनिंग चिंगनिंग पैसा दिसला की लगेच धाबा दिसतोय. भरा का काम करा. अरे भार 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 तिखट आहे. पप्प्यादा अहो 2 टाक्या शिल्लक राहिले की आता काय करायचं काय मग. बापरे हे एक काम करा आमच्या घरातलं गॅस घ्या आणि थोडा थोडा भरा त्यात. अहो, स्वयंपाक राहिलाय की. अगं मी थोडा थोडा म्हटलंय पूर्ण भरायचा नाही काय. भरा भरा लवकर. हे रे आण लवकर. ओ पप्प्या दादा किती वेळ द्या आमचे सिलेंडर परत. बघा बाई काय करायचं. जमत नसलं तर द्या आमचा सिलेंडर परत जातो आम्ही घरला. हा आलो आलो. हे भरा 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 आलो आलो. माऊली 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 काळजी करू नका काळजी करू नका. हे बघा आता समजासनी एक एक करून तुमचं तुमचं सिलेंडर मिळणार आहे. हा ए क्या आण सिलेंडर आण लवकर. हे कोणाचं आहे माझं. हा वा 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 या. आता डोळ्यात धूर नाही का पाणी नाही. तुमचं मत कुणाला. तुम्हाला नाही 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 सुरेखाताई मान्य परेश पाटलांना. बरोबर की नाही. घ्या घ्या ताई सिलेंडर घ्या. हलकं लागते सिलेंडर. अहो माऊली जशी माऊलींच्या डोळ्याची काळजी घेतल्या तसं हातापायाची बी. म्हणजे जड गॅस उतरून लचक भरत्या म्हणून मी लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा हलक्या पद्धतीचा गॅस आणलाय खास माऊलींसाठी. तुम्ही काय काळजी करू नका. ऍव्हरेज जास्त आहे. या आण म्हणण्या पुढचा आण. ठेवा ठेवा ठेवा. ह्यो कोणाचा आहे. माझं आहे. हा द्या. वा 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 या. तुमचं मत कुणाला आहे. तुम्हाला वा मान्य परेश पाटलांना. या आणखी पुढचा. अरे लवकर आण माऊली किती वेळ बडा बघायची. घ्या माऊली घ्या. मत कुणाला. सुरेखाताईंना. या नमस्कार. कळलं माऊली ना. या अरे पुढचा आण की. तुमचं मत कुणाला. वा 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 या 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 या. सुरेखाताईंना. बापू सत्ता यायच्या आधीच पैसे यायला लागलं. हे का तुम्हाला या तुम्ही. बंड्या इक्या अरे या आलो पप्प्याचा की. बंड्या हे घे तुला. इक्या हे घे धाब्यावर पार्टी करा. खरा राजकारणी शोभलाच गड्या. अरे पैसे ते पैसे मिळवलंस आणि गावाला बी खुश केलंस. आणि आम्हाला बी काय घ्या. अहो बापू याला तर म्हणतात अस्सल राजकारण. आता एक एक करून समध्या गावाला आपल्या बाजूने वळवून घ्यायचं. सुरेखाताई मान्य परेश पाटील सरपंच होणार म्हणजे होणार. अरे पण वैद्य साहेबांना सरपंच करतो आता शब्द दिलायस ना व. कसला ढेकळ्याचा शब्द. माझ्या खोया बहिणीला कसं खुळ करून सोडतो बघ नुसता तो आता. बरं आहे का
सुरेखाताई मान्य परेश पाटलांचा, सुरेखाताई मान्य परेश पाटलांचा, संघर्ष पेनेंचा, सुरेखाताई मान्य परेश पाटलांचा, संघर्ष पेनेंचा, संघर्ष पेनेंचा. लाडूला घ्यायला म्हणून आले. हो आता सुटेल ना शाळा. काय मावशी काय काय नाही काय हो तुम्ही माझ्या आधी पोहोचलात. हो आमच्या निवडणुकीच्या पॅनलची कामं लवकर संपली. तुमचं पॅनल काय म्हणतंय? आमचं कसलं पॅनल, एकच उमेदवार. ते सकाळी वहिनींचं वचननामा वाटत होतो, मग मध्येच वस्ताने डाळला, मग तालमीत मळ्यात गेलो. मळ्यात नेता येता उरलेलं वचननामा वाटलं. मग काय मिळतोय का लोकांचा पाठिंबा? मिळेल मिळेल. ते नव तुमच्या पॅनलची काय हाल हवा? आमच्या पॅनलची हवाच हवा. फुल फेमस. निवडून तर आम्हीच येणार. अहो आम्ही बी येणार. आमचं पॅनल बी फुल नाही म्हणजे फेमस नसलं तरी बी आम्हीच येणार निवडून. अहो अहो कळलं का विरोधक? कळला हा विरोधक. हे राजकारण म्हणजे काय खरं नाही बघा. आपल्याला विरोधक करून टाकलं. पण आपण चांगले विरोधक आहोत म्हणून काही काळजी नाही. म्हणून तर मी वहिनींचा प्रचार करतोय ना. अहो तुमची फार ओढाताण होत असेल ना. तर जबाबदारी अंगावर घेतलाय तर ओढाताण होते असं म्हणून कसं झालं? तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आम्हाला. हो विरोधकाची मदत घेत नसते आपण. आता मी चांगली विरोधक आहे ना, मग घ्यायची माझी मदत. बघू बघू म्हणजे तसं काय वाटलं तर सांगू. हा चला चला चहा सुटली. तुम्ही आला? हो तुला सांगितलं होतं ना येणार म्हणून आलो. काय पहलवान आता खुश झाला ना व? आणि हे काय मेडल मिळालं? पहिला नंबर आला. अरे वा. चला आता घरला जाऊ. चला. चला. काय रे राणादा आम्हाला पिशवी भरून बोरं पाहिजेत आणि मला 15 चिंचा. ते बी गोऱ्या पाहिजेत बघ. मला दररोज एक बेल आणि गाडीवर फिरवायचं बघ मला. वय 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 पण एवढं समजा अचानक काय मागायला तुम्ही? मग तू देणारच म्हणल्यावर मागणार की आम्ही. इथलं आधीच मला कामातला टाइम गावानं झालाय. तुम्हाला कशाला सांगू मी देतो म्हणून? राणादा तू वहिनींच्या अपोजिट जाऊन सगळीकडे पत्रक वाटलायस. आम्हाला सगळं समजलंय. होय सकाळी येऊन मला ती देऊन गेलास की पत्रक. ते काय माहित नाही बघ. आमच्या सगळ्या डिमांड पूर्ण झाल्या पाहिजे आणि ते 7 दिवसाच्या आत. बरं ठीक आहे ते टाइम गावला की करतो. हा 7 दिवसात. तू नुसता 7 दिवसात नाहीच दे. चांगलाच तोडून हातात देतो बघ तुझ्या. बघितलं का मी शाळा काय सोडली ती कार्टी कशी शेपरली ते. अय घरला जावा ना अभ्यास करा. का सांगू अंजली बाईची समजवायला? अहो माहिती आहे ना बा समजत नाही तोवर समजवतात. ए नको नको आम्ही खेळायला जाणार आहे. तू तेवढं ध्यानात ठेव 7 दिवसाचं. वहिनी येतो आम्ही. चल लाडू येतो आम्ही. अहो मुलांना बघितल्यावर मला परत शाळेची आठवण यायला लागली. शाळा म्हणजे तुमचा जीव होता. बरं चला निघे. चल लाडू. लाडू हे कशात मिळालं रे? लिंबू चमचा. राणा माझी सायकल जुनी झाल्या. तुमच्यासारखी पटपट द्या ना मला. मी हा तुम्हीच तर मला 7 दिवसात मिळणार म्हणून. तसं होय तर म्हणा. तुमच्यावर विश्वास आहे. 7 दिवस लक्षात ठेवा. येऊ. 7 दिवस. राणादा अहो गहू काढायचा होता मळ्यातला. मशीनचं बुकिंग मिळणं झाले. काढून देता काय तेवढं? गहू हा 7 दिवसात दिला तरी चालेल. 7 दिवस. 7 दिवसात रान तेवढं नांगरून द्या की राणाला. ही 7 दिवसांची काय भानगड आहे? मला बी काय कळणं झालंय. एक तर आधीच इलेक्शनच्या नादात काय सुधारणा झाले. मग त्यात हे काय नवीन? बरं चला. मग राणादा उन्हाळ्यात लई त्रास होतोय. गरम पाणी प्यायला लागतंय. एक फ्रीज घेऊन दे मला. 7 दिवसात दिला तरी चालेल.
अहो पण तुम्हाला गार पाणी प्यायचं तर तुम्ही घ्या ना फ्रीज. यांना का घेऊन द्यायला सांगताय? राणादाच देणार. मला एलईडी पाहिजे राणादादा. मला गाडीत पाहिजे. मला काश्मीर बघू वाटतंय, तसल्या टुरिस्टचं बुकिंग करून द्या की. पण हे समजा मी कशाला देऊ तुम्हाला? अहो गॅरंटी दिली तुम्ही, दाखव दाखल्या. ठीक आहे, मी केव्हा दिली गॅरंटी? हा वचननामा मग तुम्ही म्हटलंय. होय, सकाळपासून तेच करतोय. मग तुम्ही वाचलं नाही? नाही, ते कामाच्या गडबडीत टाइमच गावला नाही मला. का काय झालंय? हे बघा यात काय लिहिलंय. ज्यांना जे पाहिजे त्यांना ते दिवसात मिळणार. अच्छा, म्हणून हे समजे माझ्याकडे काय काय मागायला येतोय. नाहीतर काय राणा खुळ लागले आम्हाला कावी मागायला. हे पहा, यांनी काहीच न वाचता ही पत्रकं वाटली. यांना यातलं काहीच माहिती नाहीये. वाटलंच होतं आम्हाला. अशी गॅरंटी कोण देते का कोणाला? वहिनी साहेब निवडून यावं म्हणून उगं काय बी फेकायलाच बघा. आणि त्यात राणादाला अडकवाल्यात. राणादा, वहिनी साहेब तुला चांगलंच धंद्याला लावायलात बघा. नीट जपून राहा, नाहीतर सामील व्हा अंजली वहिनींच्या पार्टीत. चला आम्ही येऊ. हा हा, राणादा जरा जपून राहा. वहिनींनी असा कसा काय गोळ घातला? आता काय करायचं? आधी घरी जाऊ आणि मग ठरवू. मग काय झालं? काही नाही, तुझ्या राणादाला काकीने खोटं बोलून फसवलं. अंजली ताई, नमस्कार. नमस्कार. तुम्ही बी आता गावच्या भल्यासाठी एक स्वस्तात मस्त योजना आणा बघा, त्या पप्प्यासारखी. म्हणजे? अहो त्या पप्प्यानं गावात 200 रुपये मध्ये गॅस वाटले की अख्ख्या गावाला. बाद वाटते तो, खरं गावच्या भल्याचा विचार करते होतो. पण माऊली माऊली म्हणून समद्या गावाला स्वस्तात मस्त गॅस दिला बघा. आता तुमच्या पण पॅनल कडून काहीतरी होऊ दे स्वस्तात मस्त. अहो पण 200 रुपयात गॅस कसा येईल? अहो पप्प्याने दिलाय की. हे फक्त निवडणुकीसाठीचं आमिष आहे. आणि मी असं काहीही करून लोकांची दिशाभूल करणार नाही. दिशाभूल काय? मी माझ्या गावातल्या माय माऊलींचा बहिणींचा ताप वाचावा म्हणून त्यांच्यासाठी स्वस्तातली गॅस योजना आणालोय. ते गायकवाडच मी पचलं नाही वाटतं बंड्या. कसा आहे बंड्या, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट. हे पप्प्या, अंजलीबाई तुझ्यासारखा खोटेपणा करत नाहीत. होय काय? मग खोटेपणाचा मगता तूच घेतलास का काय? मी खोटं बोलणाऱ्याच्या मैताला बी जात नाही. बरोबर आहे, एक बरोबर आहे. राणा एक काम कर की, जरा जरा अशा 2-4 माकड उड्या मारून दाखव की. काय मला आणि बंड्याला खळखळून हसायचं आहे रे. हे पप्प्या, राणा असं खळू नकोस की. हे बघ, तू गॅरंटी दिल्यास जे पाहिजे ते मिळेल म्हणून, होय की नाही? काय माय मावल्यानं दिले की नाही गॅरंटी? होय हो हो दिली. होय, होय, हो, हो, दिली. दिली. बघा, माननीय परेश पाटील दिलेला शब्द पाळतो, पण ह्या राणाला शब्द पाळायला जमाना झालाय. ए राणा, जरा मार की, एक 2-4 माकडोने मारून दाखव की. दाखवलं, लई दिवसात हसलो नाही आम्ही. अरे मार की मर्दा. हे माय मावल्यानं बघायचं नव राणाच्या माकड उड्या. यांनी तुम्हाला दिलाय का वचननाम्याचं पॅम्पलेट? मला नाही दिलं, मग पण गप्पा बसायचं. ज्यांना वचननाम्याचं पॅम्पलेट दिलंय त्यांनी काही मागण्या केल्या तर आम्ही बघू काय करायचं. तुम्ही निर्लज्जासारखं मागणं सोडा. आणि काय हो, वचन गॅरंटी दिलेली नसताना असं निर्लज्जासारखं मागणं बरोबर आहे का? तुम्हीच सांगा.
आणि आता तुम्ही वाट सोडा आमची. मग झेपत नाही ती वचनं द्यायला कोणी सांगितली? अडाण्याचा कारभार सगळा. चल बंड्या, यांच्या नादा लागण्यात काय अर्थ नाही. विचार न करता न वाचता वचन दिलं की हे असं हसं होतं. होय, चुकलंच माझं. मी वचननामा एकदा वाचून घेतला पाहिजे होतं. झालं ते झालं. आता मी एक वचन मागते, पूर्ण करा. सांगा की. यापुढे केवळ जाऊबाईंना सपोर्ट करायचा म्हणून विचार न करता, शहानिशा न करता तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही. द्या वचन. देतो की. अहो पण गावातले समजे काय काय मागायले त्याचं काय? त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आता बाकी सगळं मी बघते. ताईसाब मला तर लई नाच असं वाटलंय. अहो अख्ख्या गावात आपल्याच वचननाम्याची चर्चा आहे. हाय का नाही डोसक? चंद्याला तूच सांग, एवढा ढीकभर अभ्यास करून आणि ते पानभर वचननामा लिहून काय उपयोग झाला ग मास्तरनीला? आम्ही आपलं 2 वळी काय रखडल्या, अख्ख्या गावात चर्चा सुरू झाल्या. आणि मग नादच नाही करायचा बघा ताईसाब तुमचा. आम्हा तुम्ही सरपंच होणार हे फिक्स झालं बघा. ए काय नाटकी लावलीस का तू? नाटकी? आम्ही कसली? रानादाला का फसवा लागलीस तू? आम्ही मग काय मी? ते तुझ्या शब्दात अडकलाय आणि तू सांगल तसं ऐकतोय म्हणून काय बी करायला लावणार वे त्याला? काहीतरी सगळं तुझ्या चांगलं येणार आहे. नाही 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 नाही, तुमचं काहीतरी गैरसमज व्हायलाय. तुम्ही काय काळजी करू नका, असलं काय होणार नाही. राणा भाऊजी आम्हासनी कवाच काय बोलणार नाहीत. राणा भाऊजी लाडू जा, साहेबरावला दाखव जा. राणा भाऊजी वाटला आपला वचननामा? होय, वाटला बी आणि आता समजला बी. वहिनी, तुम्ही वचननाम्यात काय काय लिहिलंय? ते हेच की गावातल्या माणसांच्या अडचणी दूर केल्या जात्याल. जाऊबाईं सारखाच आहे की आपला वचननामा. ज्यांना जे पाहिजे ते 7 दिवसात देऊ असं लिहिलंय तुम्ही. होय, आणि मी गॅरंटी देतोय असं बी लिहिलंय. म्हणजे तेच की आम्ही गावातल्या समध्या माणसांच्या अडचणी दूर करू आणि तुम्ही आम्हासनी सपोर्टला आहे ना बघ, म्हणून मग तुमची गॅरंटी असं. वहिनी, पण गावातले समजे वेगळा अर्थ काढायला वाटेल ते मागायला. वहिनी, मी तुम्हाला सपोर्ट केलाय म्हणून तुम्ही माझ्या नावाने काय बी खपवलंय? अहो जे जमतंय ते करा, व काय बी लिहू नका सर. अहो नाही राणा भाऊजी, राजकारणात की नाही हे असली आश्वासनं द्यायची पद्धतच आहे. समधी पूर्ण करायला पाहिजेत असलं काही नसतंय हो. वहिनी, तुम्ही खोट्यापणानं राजकारण करणार असेल तर मला यातनं मोकळा करा. हे मला असलं काय बी जमणार नाही. नाही 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 राणा भाऊजी, अहो तुम्ही म्हणत असशीला तर आम्ही वचननामा आत्ताच्या आत्ता मागं घेतो. याच्या पुढे असलं काही बी लिहणार नाही. पण तुम्ही आमची साथ सोडू नका सा. परत असं खोटेपणा करू नका. नाही नाही अजिबात. माझ्या नवऱ्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊ नका हे याआधी मी तुम्हाला सांगितलंय. तुमच्या वेडेपणापायी त्यांचा अपमान झालेला, त्यांना खोटं ठरवलेलं मला चालणार नाही. आणि जो कोणी खोटी वचनं देईल त्याच्या अंगाशी येणार हे नक्की. काय काय म्हणलं होतं तुला? आलं की नाही अंगलट? हाती तिथं माती. खोटपणा टिकून राहत नाही
कवा ना कवा बाहेर पडतोयच.